माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये कुठलाही विस्तार करण्याचं राज्य शासनाच्या अखत्यारीत असा प्रश्न नाहीच आहे। जे 3 विभागामध्ये होते ते 3 विभाग एकत्र करून त्याचं नियंत्रण एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली करण्याचा एवढाच फक्त प्रश्न आहे। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या दैनंदिन असलेल्या हालचालीवर कसलंही बंधन येणार नाही। त्यातल्या त्यात सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये आलेली गावं भविष्यकालामध्ये त्या लोकांना जर त्या व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर जायची इच्छा असेल तर शासन त्यांच्याकरता जागा आणि त्यांच्या पुनर्वसनाकरता जी काही रक्कम लागेल ती करण्याच्या विचारात आहे। म्हणजे नुसतं एकच हा प्रकल्प नाही, ज्या ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जे नेहमी गावामध्ये वाघ जातात, बिबटे जातात आणि ते लोकांचा बळी घेतात, ही समस्या दूर करण्याच्या अनुषंगानं वन खात्याने निश्चितपणे काही योजना आखलेल्या आहेत। उदाहरणार्थ मी ताडोबामध्ये स्वतः गेलो आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत मी त्याला फेरफटका मारल्यानंतर ताडोबाच्या सभोवताली 500 फूट रुंदीचं असं बांबूचं एक असे भिंत तयार करण्याचं ठरवलेलं आहे। ते बांबू एकदा लावल्यानंतर 3 वर्षांनी आतून एकदा त्याची कटाई करायची, 100 फूट कायम ठेवायचे, 3 वर्षानंतर बाहेरून कटाई करायची आणि मग ते गेट बंदिस्त करून जे आपण आता वानर माकडं वगैरे जे पकडतो, आपण साधारणपणे 800 रुपये एका माकडाची पकडण्याची आपण त्या पकडणाऱ्याला फी दिलेली आहे, त्याने ती त्या प्रकल्पामध्ये नेऊन सोडावी जेणेकरून त्यांना जे खाद्य गरजेचं आहे ते तिथे उपलब्ध होईल। अशा प्रकारच्या विविध रचना करण्याचं प्रवीण भाऊ ठरवलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये हा संघर्ष होणार नाही याच्याकरता शासन दक्षता घेत आहे।